मंडळी नमस्कार। मंडळी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचं नुकतंच जाहीर केलं। खरं म्हणजे महायुतीमध्ये अनेक जागांवरच्या उमेदवारीवरून वाद होते, त्यात नाशिकच्या जागेचा देखील सहभाग होता। त्यातच रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबद्दलही शिंदे सेना आणि भाजपमध्ये वाद होता। तिथेही इच्छुक उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं जाहीर केल्यानंतर भाजपनं नारायण राणे यांना तिथून उमेदवारी दिली आणि अशा पद्धतीनं सिंधुदुर्ग रत्नागिरीचा वाद मिटला। आणि तसंच छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत घेत आपण लोकसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे इथून आता शिंदे सेनेचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा इथून तिकीट मिळू शकतं अशी शक्यता आता वर्तवली जाते। मात्र भुजबळांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माघार घेण्याचं कारण सांगताना खूप महत्त्वाचं एक विधान केलंय। ते असं म्हणाले की मागच्या 20 ते 25 दिवसांपासून या जागेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये वाद आहे आणि एकीकडे महाविकास आघाडीनं आपला प्रचार देखील सुरू केलाय। त्यामुळे माझ्या उमेदवारीची जर अडचण होत असेल आणि त्याच्यामुळे महायुतीला उमेदवार जाहीर करण्याला वेळ लागत असेल तर आपण माघार घेत आहोत। निदान त्यामुळे तरी उमेदवार जाहीर होईल आणि जेणेकरून प्रचारासाठी वेळ मिळेल अशी खंत देखील भुजबळ यांनी व्यक्त केली। मात्र छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर एकीकडे सोशल मीडियावर मराठ्यांची ताकद काय असते हे असं आज कळालं अशा आशयाच्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत आणि त्यावरूनच मराठ्यांच्या विरोधाच्या भीतीपोटी भुजबळांना तिकीट देण्याचं महायुतीनं टाळलं असा रोख या पोस्टमध्ये दिसतोय। म्हणूनच भुजबळांनी माघार घेताना खरंच जागा वाटपाच्या अडचणीमुळे माघार घेतली की मराठा आंदोलकांची धास्ती घेत पराभवाच्या भीतीनं माघार घेतली असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि त्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा देखील रंगली आहे। खरं म्हणजे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ओबीसी नेत्यांना आपण निवडणुकीत धडा शिकवू असा इशारा दिला होता। त्यांनी मराठा समाजाला तसं करण्यास सांगितलं देखील होतं आणि वेळोवेळी त्यातून छगन भुजबळ तसंच इतर ओबीसी नेत्यांना टार्गेट देखील करण्यात आलं होतं। मध्यंतरीच्या काळात नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये देखील भुजबळ यांच्या विरोधात अनेक बॅनर्स आणि पोस्टर लावण्यात आले होते आणि ते सर्व मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनीच लावल्याचं म्हटलं जात होतं। त्यामुळेच या लोकसभा निवडणुकीमध्ये भुजबळांच्या विरोधात मराठा समाजानं प्रचार केला असता किंवा अशा पद्धतीचं जर नियोजन केलं असतं तर मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी त्या पद्धतीनं त्यांच्या विरोधात काम केलं असतं अशी एक भीती महायुतीच्या नेत्यांमध्ये होती आणि त्यामुळेच कदाचित भुजबळ यांचं तिकीट कापलं गेलं का अशा चर्चा आता मोठ्या प्रमाणात होत आहेत। मात्र भुजबळ यांनी ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अमित शहा यांनीच आपल्याला नाशिक लोकसभा लढवण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही आपल्याला तसं कळवलं होतं असं भुजबळ म्हणाले। मात्र शिंदे सेनेनं सुद्धा या जागेवरून आग्रह कायम ठेवत ही जागा शिंदे अर्थात शिवसेनेकडे राहील असं शिंदेंच्या अनेक प्रवक्त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात या जागेसाठी चढाओढ होताना आपण पाहिली। किंबहुना इथली जागा जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना इथली उमेदवारी जाहीर करून टाकली होती आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा ही जाहीर सभेच्या माध्यमातून केली होती। तेव्हा सुद्धा मोठा वाद झाला होता। तसंच ही जागा गोडसे यांना न देता भुजबळांना देणं हे श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिष्ठेला कुठेतरी गालबोट लावणारं ठरलं असतं। त्यासोबतच शिवसेनेची हक्काची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला देणं हे देखील शिंदे गटाला परवडणारं नव्हतं। म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी या जागेचा आग्रह कायम ठेवला आणि भुजबळ म्हणतात तसं अमित शहा यांच्या सूचनेनंतरही एकनाथ शिंदे हे नाशिकच्या जागेसाठी ठाम राहिले आणि त्यातूनच पुढे महायुतीमध्ये या जागेवरून वाद सुरू झाले। असंच काहीसं म्हणणं छगन भुजबळ यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिसून येत होतं। मात्र नाशिक मतदारसंघात सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत। त्यामुळे अजित पवार गटाची ताकद ही भुजबळांच्या माघारीनंतर महायुतीच्या उमेदवाराच्या मागे राहील की नाही याबद्दल आता तरी काही सांगता येणार नाही। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला सोडल्यामुळे नाशिकची जागा आपल्या पदरात पाडण्यात शिवसेनेला यश आल्याचं मत राजकीय तज्ञ व्यक्त करतायत। मात्र नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादामुळे नेमका कुणाला फायदा होईल हे आता आपल्याला पाहावं लागेल। मात्र भुजबळ यांना नाराज करणं आणि तेही त्यांच्या होम पिचवर माघार घ्यायला लावणं हे महायुतीला परवडणारं आहे का? कारण कितीही नाही म्हटलं तरी भुजबळ यांचं नाशिक मतदारसंघावर वर्चस्व आहे आणि भुजबळ यांनी तयार केलेले संपर्क त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असणारे आमदार हे महायुतीच्या उमेदवाराचं काम करतील का हेही आता आपल्याला पाहावं लागेल।
मात्र ज्या पद्धतीनं भुजबळ यांनी माघारीचं कारण सांगितलंय त्या कारणावरून एकनाथ शिंदे किंवा त्यांचा पक्ष हा अमित शहा यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराला नकार देत आहे अशा अर्थाचं वक्तव्य हे भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला अडचणीत टाकणारं आहे असं देखील राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत। मात्र भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये काहीसा आनंद झाल्याचंही आपण पाहतो आहोत। मराठा आरक्षणाला विरोध करणारे अशा पद्धतीनं निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणार असतील तर आंदोलकांना आनंद होणारच। म्हणून मराठ्यांच्या मोठमोठ्या विरोधामुळेच भुजबळ यांना तिकीट मिळणार नाही अशा पद्धतीनं नेरेटिव्ह सेट करण्यात शिंदे गट आता प्रयत्न करेल का हेही आपल्याला पाहावं लागेल। मात्र आजच्या या पत्रकार परिषदेवरून महायुतीमध्ये जागा वाटपावरून खटके उडायला सुरुवात झाली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। आणि आधीच पवार गटाला मतदान पूर्व सर्व्हेमध्ये एकही जागेवर विजय मिळवताना दिसत नाहीये आणि त्यात आता नाशिकची जागाही हातातून गेल्यामुळं महायुतीमध्ये जाऊन अजित पवार गटाला नेमकं काय साध्य झालं असेही प्रश्न अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पडत आहेत। तुम्हाला काय वाटतं की भुजबळ यांनी घेतलेली माघार ही मराठा समाजाच्या विरोधामुळे असेल किंवा महायुतीमध्ये लांबलेल्या तिकीट वाटपामुळे असेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात।